देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या मालमत्तेला कुणी वालीच राहिलेलं नाही. होय, देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या मालमत्तेला कुणी वालीच राहिलेलं नाही. आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता की या ठिकाणी या जामा मशिदीच्या समोर नगर मनमाड महामार्गावरती नगरपालिकेच्या मालकीचे इलेक्ट्रिक पोल अशा पद्धतीने उपसून टाकलेल्या या नगर मनमाड महामार्गाच्या ठेकेदाराकडनं आपल्याला पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी हा पोल आपण पहा. त्याच्यानंतर हा पुढच्या बाजूला आणखी एक दुसरा पोल या ठिकाणी पडलेला आपल्याला निदर्शनास येत आहे. हाही पोल अशा पद्धतीने या ठिकाणी उपसून अक्षरशः एका बाजूला फेकून दिलेला आहे. ही नगरपालिकेची मालमत्ता आहे. नगरपालिकेने कित्येक खर्चाने ही 2000च्या दशकामध्ये स्ट्रीट लाईट केलेली आहे. दुसरा पोल आपण बघू शकता की हे या ठिकाणी अशा पद्धतीने ज्या ठिकाणी राहुरी फॅक्टरीचा बसस्टॉप आपण म्हणतो त्या ठिकाणी हा पोल पडलेला आहे. हा तिसरा इलेक्ट्रिक पोल या ठिकाणी आपल्याला आता बघायला मिळत आहे. किती मजबूत हा पोल या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि चौथा पोल स्टेट बँकेच्या समोर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल की कशा पद्धतीने आत्ता तो मातीमध्ये एका बाजूला गाडल्या गेलेला आहे. म्हणजे ही नगरपालिकेची मालमत्ता आहे. हिची कोणत्याही प्रकारची किंमत त्या ठेकेदाराला नाही किंवा या मालमत्तेला कुणी वाली जाता राहिलेलं नाही. आणि अक्षरशः आपण आत्ता बघतोय की हा गुंजाळ नाक्यापासून तर कारखान्याच्या पंपापर्यंतचे संपूर्ण इलेक्ट्रिकचे स्ट्रीट लाईटचे नगरपालिकेचे पोल गायब आहेत आणि दुसऱ्या बाजूचे पोल उभे आहेत. आणि हे बघा, दुसरी बाजू पोल उभे आहेत आणि कारखान्याच्या पंपापासून तर गुंजाळ नाक्याकडे एकही पोल सध्या या ठिकाणी नाही. सर्व पोल या ठिकाणी गायब झालेले आहेत. म्हणजेच नगरपालिकेच्या मालमत्तेला आता कुणीच वालीच राहिलेलं नाही. 2000च्या दशकामध्ये कित्येक लाखो रुपयाची स्ट्रीट लाईट आता आपण पाहत आहोत. याच्या खाली ही केबल टाकलेली आहे. हे स्ट्रीट लाईटचे पोल उभे आहेत. या ठिकाणी आता डिव्हायडरचं काम होणार आहे. एका बाजूला डांबरीकरण झालं, एका बाजूला डांबरीकरण होईल. नगरपालिकेच्या या होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार आहे, कोण वाली आहे, याची विचारणा नगरपालिकेने करणं गरजेचं आहे. की हे इलेक्ट्रिक पोल आता उपसून फेकल्यानंतर हे नक्की कुठे जाणार आहेत, याची होणारी जे काही 14-15 लाख रुपयाचं जे काही नुकसान आहे ते कोण भरपाई करून देणार आहे. या ठिकाणी पुन्हा इलेक्ट्रिक पोल बसविणार आहे की नाही, अशी एक ना अनेक पोल याच्या खालची केबल पुन्हा आपण काढणार आहोत की नाही, असे कित्येक प्रश्न या ठिकाणी नागरिकांना पडलेले आहेत. त्यामुळे नगरपालिकेला या निमित्ताने विनंती आहे, मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण तात्काळ या ठेकेदाराला विचारणा करावी आणि आपलं होणारं नुकसान टाळावं.